चल नाही बाई, माझी सासू नाही आता घरी. आता थोडा वेळ म्हटलं मस्त आता मोबाईल पाहतो, काही रील पाहतो, नाही तर कोणाचा स्टेटस पाहतो. थोडा वेळ मोबाईल पाहतो माहिती. माझी सासू आली की बोलतच राहते, काय मोबाईल घेऊन बसली, काय मोबाईल घेऊन बसली. थोडा वेळ मोबाईल नाही पाहू देत म्हटलं. आता माझी सासू नाही आहे घरी, तर थोडा वेळ मोबाईल पाहूनच घेतो म्हटलं. मग माझी सासू आली की हातात मोबाईल नाही घेऊ देत. घेतला हातात मोबाईल की किरकिर किरकिर कुरकुर कुरकुर करत राहते. कामाचं काय नाही बाई, पुरा दिवस पडलेला आहे कामाले. कामं केल्यावर बी काही सुख नाही आहे जीवाले. आणि झाले का तुझी कामं, मग शिल्लकचे कामं काढते बुडी. हे करायचं आहे ते करायचं आहे, हे वावचू घालायचं आहे, ते वावचू घालायचं आहे. निरा मागच लागते बापा. निरा उत्साक मोबाईल नाही पाहू देत म्हटलं, उत्साक. आता नाही आहे माझी सासू घरी, हा चान्स आहे मोबाईल पाहिले पाहून घेतो. कामं काय दिवसभर केल्या जातात बापा, काम नाही संपत म्हटलं, दिवसभर काम नाही संपत. कामाला काम लागून आहेच. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत कामं राहतात बापा. निरा कामच कामं. मग आपली जिंदगी कधी जगा बापा, कधी पाहावं मोबाईल गिबाईल थोडं. निरा पुऱ्या घरातले कामं मा एकटीवर पाडलेले आहेत म्हटलं, एकटीवर पाडले आहे सराईनं. येऊ दे ना म्हणा आता मा देराणीले, पाय ना म्हणा आता. देराणी आल्यावर एका कामाला हात लावतो का मी, पाय म्हणा मग. फक्त वाटून घेऊ कामं, तू हे काम करशील आणि तू ते काम करशील. भारी भारी कामं पुरे मा देराणीला देऊन देईन आणि हलके फुलके कामं पुरे मी घेऊन घेईन. फक्त आता माही देराणी यायची वाट पाहू राहिली मी. देराणी यायची देर आहे, मग तर मी एक काम नाही करत ना माय, एक काम नाही करत. पुरं हातातलं कामं सोडून देतो, सारे कामं तिलाच करायला लावीन. फक्त आता माही देराणी यायची देर आहे, मग बुडीली माहीत पडेल की आपली मोठी सून किती चांगली आहे आणि लाईनी पा कशी आहे म्हणून. मा एवढं करीन का कामं, किती कामं करतो मी या घरात. तरी नाव नाही आहे माझ्या सासूले, तरी नाव नाही आहे. कामं करून बी नाव नाही आहे, नाही करून बी नाव नाही आहे. मग करायचेच नाही ना, करायचेच नाही. आता माही देराणी लोक करतो, माय कर्तव्य आहे म्हणून करतो कामं. बादमध्ये पहा ना तुम्ही, पुरे कामं मी टाकून देतो तिच्यावर, पुरे कामं टाकून देतो. जाऊ दे माय पाहून घेतो थोडासा मोबाईल. माय हे कुठं घुमायला गेली ती रे बापा. नाही हे तर कंचनच आहे ना, हे कुठं घुमायला गेली होती बापा रे. हे तर म्हणे की माझ्या सासूला आवडत नाही म्हणे घुमणं फिरणं, आम्ही कुठं गेलो नाही म्हणे नसं तसं. बापा हे कुठं घुमू राहिली आता बापा रे. पण आई तर मला सांगत होती की हे आपल्या मायबापाच्या घरी आलेली आहे म्हणे, आठ पडला हिच्या नवऱ्यानं सोडलं म्हणे इले. आणि हे लगे नवराच आहे तिचा. हो नवराच आहे. हे कुठं घुमू फिरू राहिली बापा. गेली वाटते, गेली नवऱ्याच्या घरी. कधी गेली काय जुना, आईनं तुम्हाला सांगितलं बी नाही. लवकरच गेली, मला वाटलं राहीन 5-6 महिने. कशी काय राहीन, हायच काय मायबापाची इथं उलटी तिची नवऱ्याच्या घरी मजा आहे. मायबापाची इथं काय काही नाही आहे. बापा मस्त घुमायला चालली लगे. सांगा लगे आईला फोन करून, मस्त स्टेटस टाकू राहिली बापा रे. पुरी बदलूनच गेली म्हटलं. राहिनी माणूस बदलली पोरीची. पहिले कशी राहीन आता पण कशी राहते बापा रे. का अंगावर सोनंला नाही माय बाई. तिच्या मायबापानं तर केलं नसं एवढं सोनं. मी कुठं पैसा आहे त्याच्याजवळ. माय बाई पुरं सोनं का नवऱ्यानं केलं का व बापा रे. काय दाखवा लागते का सोनं आहे तर पुरंच्या पुरं घालून घेतलं असं. आमच्याजवळ बी आहे बापा, पण आम्ही असा दिखावा नाही दाखवत, आम्ही ठेवून देतो. घरी कोण घालते बापा एवढं सोनं ना. कुठं लग्न कार्यात गेलं तर अलग गोष्ट आहे. एवढं सोनं घालायला लागते का. लस दिखावा दाखवते ना, लस दिखावा दाखवते. आपल्याला नाही आवडत बापा एवढा दिखावा. दिखावा नाही दाखवून आवडत एवढा. पाहू दे बरं नवरा. माय नवरा तर मस्त दिसते विचा. मस्त दिसते. तेही मस्त दिसू राहिली आता. पहिले नव्हती दिसत एवढी चांगली, आता तर बापा नक्षाच बदलला बाईचा. तेही मस्त दिसू राहिली, जोडा आहे. तरी लव्ह मॅरेज करीन माई ना. पसंतीने नवरा केला तिच्या. मला तर असं वाटते बापा लव्ह मॅरेजवालेच खुश आहेत. आमच्यासारख्याचं काही नाही आहे. पाय ना किती खुश दिसू राहिली. नवराही मस्त आहे तिचा, घुम्या फिरायला घेऊन जाते लगे तिले. एकीचा नवरा पाय आणि एक मा नवरा पाय. घराच्या बाहेर बी जायचं असतं म्हटलं पाणीपुरी खायला चला बापा इथं चौकात नाही, तर आपल्या मायला विचारते आई इले पाणीपुरी खायला घेऊन जाऊ का. पुरं मायचं ऐकते पुरं. इथं तर चांगलं आहे बापा. मनाची राणी आहे म्हटले, मनाची राणी आहे. आमचं काय बापा, आम्हाला तर हातात मोबाईल घ्यायला नाही भेटत म्हटलं. मोबाईल एवढं कामं राहतात. नुसार मोबाईल जर हातात घेतला तर सासू कुरकुर करायला लागते. कामं राहिले मोबाईल घेऊन घेतला, हे राहिलं ते राहिलं, आणि मी मोबाईल घेऊन बसली की बुडीला कोणतं ना कोणतं काम आठवलं. असंच आहे ना, असंच आहे. मला तर वाटते माझी जिंदगीच खराब आहे बापा, जिंदगीच खराब आहे. लग्न नाही करायला पुरत. पण पाय ना माय बाई, पाय ना ही किती मजा मारू राहिली कंचन. मस्त घुम्या फिरायला चालली लगे नवऱ्यासोबत. आणि दिसूही मस्त राहिली. सोनूला नाही बघ माझ्या अंगावर. चांगल्या घरी दिलं ना, आई सांगे चांगल्या घरी पडली म्हणे. लावा लागन इले फोन, हालचाल विचार लागन हिचे. लय दिवस झाले फोनच नाही केला. एखाद्या वेळेस टायमातून टाईम काढून कंचनलाही फोन करायला लागन. करण मी आता कंचनले फोन. काय हाल झालाय काय नाही विचारून, कधी गेली मायबापाच्या घरून, काय झालं होतं, कसं भांडण झालं होतं, सर्व विचारायला लागन. माय बाई वा घेतला रे बापाईनं हातात मी फोन. आता घेतला. आता 3-4 घंटे मोबाईल पाहिजे. आता हे कामं राहिले, कामं गेले तिकडे. आता मोबाईलच पाहत बसणे. मोठा मोबाईलचा शौक आहे बाईले, लय शौक आहे बापा मोबाईलचा. कामं राहू राहिले पण मोबाईल पाहणं लय जरुरी आहे. लय जरुरी आहे निच्यासाठी, लय जरुरी आहे मोबाईल पाहणं. कामं तसेच राहू दे ते करायचे आणि मोबाईल पाहत बसते. मग उशीर होऊन जाते कामाले. मग म्हणते माय मला कामं करायला लागतात, माय मला कामं करायला लागतात. आम्ही नका कधी कामं केलेच नाही का. घरातले कामं आम्ही नका कधी केलेच नाही. ही मेन 4 लोकांचं करावं लागते नाही बाईले. तेच काम म्हणत राहते. असंही नाही ना बापा, घरचे कामं करून बाहेरचे कामं करायला लागतात का, वावरात कामाला जाते का काय. फक्त काय घरचेच कामं हिचे करणं होत नाही, तर वावरात काय जाई नाही. आम्ही तर घरचे कामं करून वावरात जाऊ माहिती. आमच्या वेळेस होता नाही बाई असं मोबाईल आणि गिबाईल आणि हे आणि ते.
आमच्या इथं तर टीव्ही नव्हती पप्पा, साधी आम्हाला पाहणे टीव्ही नव्हती. आता यायला जेवढं आहे ना तेवढे डोक्यात चढू राहिले. निरा मोबाईलच पाहत बसते, मोबाईलच पाहत बसते. म्हटलं होतं तरी माफ करायला, काही मोबाईल घेऊन नको देऊ रे बापा तिला, काही मोबाईल घेऊन नको देऊ. पोरगा कुठं ऐकते? बायको जशी अशी म्हणते तसं नसते, बायको जशी अशी म्हणते पोरगा तसं नसते. मग आता घेऊन दिला तर एवढी अति करायला पाहिजे का माणसानं? एवढी अति करायला पाहिजे का? नुसती मोबाईल पाहत राहते, कामं धंदे सारे सोडून देते, नुसती मोबाईल पाहते. फक्त मी असते घरात तर करते दे कशी कामं, आणि मी जशी घराच्या बाहेर तसा घेतला मोबाईल की झाली आपली चालू. असं नाही आहे, घरी पाहुणा रावणा आलेला आहे तर पाहुणा रावण्यासाठी चांगला स्वयंपाक बनवू दे, का असं करू दे का तसं करू दे. आता तो अजय आलेला आहे माय बाई, त्याचा आता जेवणाचा टाईम होईल. तो म्हणेन स्वयंपाक नाही झाला म्हणे अजून. कसे लोक आहेत म्हणे. मा पोरगा अजयच्या घरी गेला होता तर मा पोरगा सांगे म्हणे किती देईन म्हणे, माया आदर सत्कार केला म्हणे, किती सोय केली म्हणे माई. आता तो अजय मा घरी आला तर काही सोय नाही आहे त्या पोराची, काही सोय नाही. मला वाटलं माय बाईचा स्वयंपाक पाणी झाला असेल, पाहुणा रावणा आलेला आहे घरी तर लवकर करीन स्वयंपाक. पण कायचं काय माय बाई, मी गेली घराच्या बाहेर आणि मोबाईल घेऊन बसून गेली. खरं माय बाई, मोबाईलच्या ना लय वाया गेली बाई, लय वाया गेली. निवड मोबाईल पाहत राहते. पहिलीच्या जो मोबाईल नव्हता तर पटापटा आपले कामं करून घे. आता जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून मोबाईलच पाहत राहते. म्हणते नाही आता 5 मिनिटं पाहतो, 5 मिनिटं पाहतो, 5 मिनिटाचे 3 घंटे कधी होऊन जातात तिलाही पता नाही लागत. खरं माय बाई, लयच आहे ना माई आहे, लयच आहे माहिसून. काय करू काय माहितीचं, ऐकती नाही ना, बोललं काय ऐकती नाही. म्हणते तुमची लाईनी येईन ना तेव्हा सांगसान मला, तेव्हा म्हणेन मी तुम्हाला. लाईनी सुन आली ना तिला सांगा म्हणते. अजून आली नाही ते तर तिच्या बऱ्यात टोमणं मारते मला. विचार पण आता स्वयंपाक पाणी झालं का काय झालं. स्वयंपाक पाणी झालं नसेल ना तिथं, मला माहिती ना, गॅरंटीनं सांगतो मी. हिनं काही स्वयंपाक पाणी काही बनवलं नाही आणि तसंच मोबाईल घेऊन बसले. तिला वाटलं आहे नाही ना आता आपली सासूबाई तर हाच मोका आहे, पाहून घ्या मोबाईल. आणि काही हिनं स्वयंपाक पाणी काही केलं नसेल, गॅरंटीनं सांगतो मी, गॅरंटीनं सांगतो. माय बाई व इनो कधी घेतली साडी? नवीनच वाटते ही साडी. मस्त साडी घेतली, मस्त घातली बी पाहिजे किती चांगली. ही साडी मी पाहिली होती दुकानात, पाहिली होती. म्हटलं होतं मानवऱ्याला दिवाळीला मला घेऊन द्या, म्हटले साडी घेऊन द्या. नाही म्हणे लय महाग आहे म्हणे, लय महाग आहे म्हणे. माझ्या सासून जेवढे पैसे दिले तेवढाच घेतलं जाई ना. माझ्या सासून बी मोजके पैसे दिले होते, म्हटलं मोजके. मानवऱ्याला नाही दिमाग, त्या माणसाला दिमाग नाही आहे. स्वतः कमवते एवढा पैसा पण 1 रुपया आपल्या जोड नाही ठेवत. पुरा मायजोड देऊन देते ना, पुरा मायजोड देऊन देते. असं नाही बायको जोड देईन 400-500 रुपये, 1000-2000 रुपये की हे घे बापा सांभाळून ठेव, तुला काही लागलं तर घेशील, असं तसं काही. पुरा पैसा आणून आपल्या मायच्या हाती, पुरा पैसा. बायकोच्या हाती काहीच नाही. मला काही लागलं तर माझ्या सासूला पैसे मागा लागते. माय एवढी हालत तर खराब कोणाची नाही ना बापा, कोणाची नाही आहे. मज्जा आहे माय बी बायाची. माई काय माई सज्जा आहे. खरं माय बे साडी लस मस्त आहे ना, माय लस मस्त आहे. अरे बापा रे, झंपर बी पॅन किती चांगलं शिवलं. हा माय बाई गळा मागून बापा रे, गळा मस्त शिवलं ना झंपर. कोणाचं शिवलं काय माहीत, विचार लागेन बाई कोणाचं शिवलं होतं तर. आईनं मला जे साडी घेतली ना दिवाळीला त्याचं झंपर शिवलंच नाही मी ना. हिनं जिथून शिवलं ना तिथंच मी माझे झंपर टाकतो शिवाले आणि असंच गया शिवतो माय बे. अरे बापा रे किती मस्त डिझाईन बाज गया आहे. म्हटलं 100 बडकर 1 गया आहे वाटते बाई. हिच्या जोडलं झंपर खास शिवते ना माय, ल खास झंपर घालते. कोणा टेलर जोड टाकते काय माहीत, विचार लागेन तिला. नवीन फॅशनचे झंपर शिवते म्हटलं. कोणाजवळ शिवते काय जुनं माय बाई त्या बाईजवळ मी टाकलं होतं माय बाई. माझे झंपर शिवाले पुरं झंपर बिघडून टाकलं म्हटलं तिनं, पुरं झंपर बिघडवलं. माय हिनं पाहिजे किती मस्त फिट आहे म्हटलं, फिट ब्लाऊज आहे एकदम. मी ते झंपर शिवायला टाकतो माय बाई त्या बाईजवळ. कमी शिलाई घेते म्हणते माझी सासू म्हणते, तिथंच टाक म्हणते, कमी शिलाई लागते. शिलाई कमी घेते तर त्या बाईजवळ टाकायला लावते माय बाई ब्लाऊज. काही चांगलं नाही शिवत माहिती बाई झंपर, काहीच नाही. एक बाई इकडे जाते तर एक बाई तिकडे जाते. हिचं पाहिजे माय किती परफेक्ट ब्लाऊज आहे. माझी सासू लय कंजूस आहे ना माय बाई, जिथं शिलाई कमी आहे तिथंच घेऊन जाते. खरं बापा लस कंजूस आहे माय बाई, माझी सासू लस कंजूस आहे. पाय कशी बोलू राहिली, जशी लस करोडपत्याची घरची आहे ना, लस करोडपत्याची घरची आहे. अशा राहतात माय बाईच्या गोष्टी. आता माय बाई कोण खोकलू राहिलं? सारिका झाले का मग? आता माय बाई व आली रे बापा, बुडी आली रे बापा. माय बाई थोडं सुख नाही बापा, माझी थोडं सुख नाही. आताच तर गेली होती माय बाई, एवढ्या लवकर आली. आता तुम्ही कशा आल्या बापा एवढ्या लवकर? तुम्ही तर म्हणे की टाईम लागेल तुम्हाला आले, एवढ्या लवकर येऊन गेला लागे. आताच तर गेला बापा, अर्धा घंटा बी तर नाही झाला. तुला वेळेचं भान नाही राहत. 1 घंटा झाला म्हटलं मला झाले 1 घंटा. वेळेचं भान बी कसं राहील तुला? मोबाईल आणता हातात, मोबाईल आहे. नाही आता सध्याच हातात घेतला होता, एकदम सध्या करत. आणि तुम्ही आल्या तशाच तुम्ही आल्या, जसं मी हातात मोबाईल घेतला ना तशाच आला तुम्ही. मी मोबाईल नाही पावरेल ती, एवढ्या वेळची मोबाईल थोडा पावरेल ती मी. सध्याच घेतला हातात, सध्याच. मोबाईल नाही पावरेली तर काय करेल ती काय घेतला हातात मी? मी ना काय लागला टाईम पाहिलं, टाईम पावरेली होती, किती वाजले किती नाही. किती वाजले माहित आहे का? झालं असेल मग आता तुझ्या स्वयंपाक पाणी झालं असेल. आता तुला हातात मोबाईल घेतला ना, मला झाला 1 घंटा झाला, 1 घंटा होऊन जाते स्वयंपाक झाला असेल मग तुझ्या. आता तुला वाटत असेल घरातली पाहुणे रावणे आहे बापा, अजय आलेला आहे तर लवकर स्वयंपाक पाणी करायला लागते. पाहुणे जेवायला द्यायला लागते. तर तुला काही जण लवकर स्वयंपाक केला असेल. पाहुणा आलेला आहे तर घरी आहे ना, झाला ना स्वयंपाक झाला ना तुझ्या. वाळसा राहील ताटं, जेवायला वाळसा राहील. काय स्वयंपाक तर काही केलंच नाही मी ना. जशी माझी सासू गेली तसा मी हातात मोबाईल घेतला आणि मोबाईल पाहत बसली. झाला असेल ना स्वयंपाक तुझ्या, 1 घंट्यातून जाते स्वयंपाक. स्वयंपाक नाही झाला आता स्वयंपाक.
वाटलंच मला वाटलंच. मग कुकर गिकर लावला असन, कणिक गिनीक चुरली असन, तुला तयारी तर केली असेल ना स्वयंपाकाची. भाजीचं कापकूप तर मी करून दिली होती. लसण शिल साल हे ते मी तर तुला सगळं करून दिलं होतं, तयारी करून दिली होती पुरी भाजीची. तर भाजी तर झाली असन. नाही आता तेही नाही झालं. खोटी का बोलू राहील तू? खोटी का बोलू राहील? तुला एवढंही नाही समजत का? घरी आपल्या घरी पाहुणे आलेले आहे. तो आदित्यचा मित्र आलेला आहे अजय. त्याला जेवण खावण टायमावर त्या पोराले द्यायला काही पाहुणा राहुणा आलेला आहे तर नवाईचं काही बनू दे का काही काहीच नाही. काहीचे पाहुणे ते पाहत बसन. काहून तुझ्या भाऊ तुझ्या बापाला असता तर तू असंच केलं असतं का? असंच केलं असतं त्या घरून कोणी पाहुणे आलं असतं तर? आदित्य ते अजयच्या घरी गेला होता तर म्हणे अजयच्या भाऊजाईनं त्याच्या मायनं एवढा आदर सत्कार केला म्हणे त्याचा. एवढं लगे त्याला खाऊ पिऊ घातलं म्हणे. आई म्हणे असं वाटत होतं म्हणे की आपल्याच घरी आपल्याच घरच्यापेक्षा जास्त सोय केली म्हणे त्या लोकांना. आणि आता तो पोरगा आपल्या इथं आला तर त्या पोराला टायमावर जेवणही नाही लगे, जेवणही नाही. एवढी नको करू म्हटलं. एवढं डोळ्यात येईपर्यंत नको करू. पाहिल्या बाई मी ना लय सुना पाहिल्या मी ना. पण तू या खालीच पाहिल्या म्हटलं. तुझ्यापेक्षा सऱ्या कमीच आहेत कामचोर. तू एक नंबरची कामचोर आहेस म्हटलं, एक नंबरची. तू या खालीच आहेत म्हटलं सरायचं सुना, तू या खालीच आहेत. लय कामचोरपणा करतो पण तू खरं लय कामचोरपणा करतो. हो मी लय कामचोर आहे ना, लय कामचोर आहे. आता पाहिन ना मी बी पाहिन ना. येणारच आहे ना, येणारच आहे. दुसरी सून तर येणारच आहे. पाहिन ना ते किती कामं करते तर ते किती कामाची निघते ते बी पाहिन ना मी. जेवढ्या मला बोलता ना तेवढा तिला बोलून दाखव सांग. मला किती दाबून ठेवलं तुम्ही ना, मला किती बोलता तुम्ही, तिला बोलून दाखव सांग. मग मानेन मी गरीब घरची आहो ना. तुम्हाला ते गरीब घरची आहे, ते चांगल्या घरची पोरगी आहे. तर तिच्या संग चांगलं राहा. आणि मला तुम्ही कामं सांगता. मी बी पाहिन ना मी बी. जशी तुम्ही मला कामं घेऊन होता तसे तिला घेऊन सांगता तर कामं मी बी पाहिन ना. हे बी पाहिन ना मी आता. ते किती कामं करते किती नाही तर हे बी पाहिन ना. तुम्ही बी तसं आहे, मी बी तसं. तिचं काय सांगू राहिली मला? तू सांग ना. तिचं काय सांगू राहिली? ते अजून आली नाही काही नाही झालं तिच्या बऱ्याच गोष्टी करणं चालू आतापासूनच तरी. तिचं काय करायला लागते तुले? तिचं काय करायला लागते? तू या पाय ना. हो ना मी बी पाहिन. जेवढं मला बोलता तुम्ही तेवढा तिला बोलसान का? मी बी पाहिन ना. पाहून घेशील ना तू, पाहून घेशील. तुला काय पाहायचं आहे तू पाहून घेशील. पहिले तुला येऊ तर दे घरात, ते येऊ तर दे कशी आहे काय आहे. अजून तुला माहित नाही काही नाही. तिच्या बऱ्यात आतापासूनच दूर राहिली लगे तू. बाई अशीन ते कशी असेल पण मला असं वाटते तुझ्या खालीच असेल बाई. ते तुझ्या खालीच असेल. तू किती अर्कात आहे माय बाई, किती अर्कात आहे. उलसत ऐकत नाही म्हटलं सासूचं, उलसत नाही. उलशील मी तुला बोलली ना काही तर पटकन जवाब देतो म्हटलं, पटकन. एक सवाल माझ्या खाली नाही जाऊ देत म्हटलं तू. एक सवाल की ऐकून घेईन थोडा. काकाई हो आता माझी गलती होती, आता गलती नाही होईल. हो मी स्वयंपाक करायला पाहिजे होता लवकर. काय गलत बोलली मी तुला? काय गलत बोलली? तुला मोबाईल पाहिले मी मना करतो? पाय माय बाई मोबाईल पाहासाठीच असते. पाय पण घरातले पुरे कामं धंदे करून आपले जे आपलं काम आहे ते नेऊन नेटकं आपलं कामं करून बसले आपल्या रूम मध्ये मोबाईल पाहत तर मग चालते माय बाई. हातातले कामं धंदे सोडून तू मोबाईल पाहत बसतं हे बरोबर आहे का? बरोबर आहे का? चार लोकांना जर विचारलं तर लोक काय म्हणतील मलाच खरं म्हणतील ना, मलाच म्हणतील खरं. पाहत्या मला 4 लोकांचं काही करा नाही लागत मला 4 लोकांचं. बरोबर बोलली तू. तुला काही करा नाही लागत त्या 4 लोकांचं. काही करा नाही लागत माहिती आहे मला. कारण की ते 4 लोक तुलेच बोलते हे माहिती आहे तुला, माहिती आहे ना. दाखव बरं गावात नाही एकाची बी सून दाखव की घरातले कामं धंदे सोडून स्वयंपाक पाणी सोडून मोबाईल घेऊन मोबाईल पाहत राहते म्हणून. दाखव बरं एक बी सून. मोबाईल कोण नाही पाहत नाही बाई, सगळेच लोक मोबाईल पाहतात. पण आपले कामं धंदे करून आपल्या खाली टाइम मध्ये घेतला थोडासा मोबाईल पाहिला झालं. तू येत असं नाही आहे. तू याच आहे कामं राहिले तर चालते. पहिले मोबाईल पाहायचा. बाई ना आम्हाला तू तर टायमावर जेवायला देतच नाही माय बाई. आम्ही तुला काही म्हणत नाही. काय म्हणा बापा तुला म्हटलं तर तू अंगावर येतं. तुला काही म्हणत नाही बापा मी, तुला तर माहित आहे. तुला काही बोलत नाही मी, काही म्हणत नाही. आम्हाला तू टायमावर जेवायला देत नाही तर काही म्हणत नाही. जेव्हा तू जेवायला देशील बापा तेव्हा आम्ही जेवण करतो. पण कम से कम घरी पाहुणा आलेला आहे त्याला टायमावर जेवण द्यायचं. काही पाहुण्या रावण्याचं तर थोडासा मुलाचा ठेव माय. पाहुण्या रावण्याचा तर थोडासा मुलाचा ठेव. एवढाही मुलाचा भुलली का तू? एवढाही भुलली मुलाचा? एवढी तर माहिती तुला नाही शिकवलं. आता राहू द्या. माय बापाचं नाव घ्यायचं नाही, बिलकुल माय बापाचं नाव नाही घ्यायचं. इथं माय बापाचं काय आलं? मायचं नाव काय घेता तुम्ही बार काही झालं तर मायनं नाही शिकवलं. तुम्ही ना किती तुमच्या पोराला शिकवलं आणि किती तुमच्या पोरीला शिकवलं माहीत आहे आम्हाला. माहीत आहे सर, माहीत आहे आम्हाला. मला काही शिकू नका तुम्ही. तुम्ही ना काय शिकवलं तुमच्या पोराला, कसं शिकवलं सर माहीत आहे मला, सर माहीत आहे. राहू द्या ह्या गोष्टी तर तुम्ही करूच नका. त्या मायनं काय शिकवलं तुम्ही ना तुमच्या पोराला काय शिकवलं ते पहिले. माहिती परवरिश करू राहिले तुम्ही. तुमच्या पोराला तुमच्या पोरीला कशी परवरिश दिली ते पाहिले तुम्ही. तुमच्या लेकराला कशी परवरिश दिलेली आहे तुम्ही ना ते पाहिले. मायचं काय काढू राहिले त्याची का बरोबरी करता तुम्ही लोक. असं वागवतात म्हटलं सुनीले, असं हातावर वागवतात म्हटलं. हातावर मा भावजेले काहीच कमी नाही आहे म्हटलं. मा भावजेनं जे म्हटलं ना ते मा भावजेले भेटते म्हटलं. आमच्या भावजेच्या मागं पुढं फिरत होतो म्हटलं आम्ही लग्नाच्या पहिले. माझ्या लग्नाच्या पहिले माई भावजे जे करू ना ते करू दे म्हटलं. पुरे कामं करू म्हटलं. माई आई अजून बी भांडे घासते म्हटलं. मा भावजेसमोर अजून बी म्हणणं काय तुझं मग? मी घासू भांडे, मी घासू? नाही बाप्पा तुम्हाला कुठं म्हणू शकतो मी भांडे घासा बाप्पा एवढं काय मी काय म्हणू. मग म्हणणं काय? आमच्या भावजेला असं आमच्या भावजेला तसं, माई आई होशील माई आई तशी. हा मा आईचं नाव मीनं नाही घेतलं, तुम्ही ना घेतलं. मीनं नाही घेतलं. मी मोबाईल पाहू राहिली त्याच्यात मा आईची काय गलती आहे? मा आईचं नाव काय काढू राहिली तुम्ही? तुझ्या आईचं नाव तुझ्याच काढू राहिली मी, तुझ्याच तुझे कारनामे पाय कसे आहे पहिले. तुझे कारनामे पाय पहिले.
माहीत आहे मला, माहीत आहे कसं आहे माय कारनामे, माहीत आहे मला. काय झालं थोडा वेळ मोबाईल घेतला, मोबाईल पाहत बसली तर माहीत आहे मला, माहीत आहे. मी मोबाईल पाहत बसली की तुमची जीवावर आली. हां, तुम्हाला वाटते ना 5 मिनिटं बी हातात मी मोबाईल नाही घेतला पाहिजे, पाहिला नाही पाहिजे. काय पाप केलं मी ना, काय पाप केलं? हां, मोबाईल पाहत बसली तर काय पाप केलं मी ना? काही पाप नाही केलं तू ना. पाहू शकतो तू मोबाईल, तुला मोबाईल पाहिले काहीच मनाई नाही आहे. पण कामधंदे करून पाय ना. लोक उपाशी आहे घरात, नाही अजून स्वयंपाक नाही बनला, स्वयंपाकाची तयारी बी नाही झाली. कम से कम स्वयंपाकाची तयारी तर करायला पाहिजे होती. मी तर भाजीचं कापकूप करून दिलं होतं, लसूण शिरसाल करून दिला होता. तुला करणं काय होतं, मसाला काढून फक्त भाजीला फोडणी देणं होती बस. वरण भाताचा कुकर लावला असता, कणिक सुटली असती. त्याला टाइमच किती लागते टाइम. घरात मी सगळ्याला भुका लागलेल्या आहे. म्हटलं ना मी ना, म्हणून बी गेली होती मी तुले. बाई लवकर स्वयंपाकाचं अटपून घेशील नाही. मी ना तुला तयारी करून दिलेली आहे म्हटलं. भाजी गिजीची पुरी तयारी करून दिली म्हटलं मी तुले. येतो म्हटलं मी बाहेरून, थोडंसं मला काम आहे तर तोपर्यंत स्वयंपाक नाही तर स्वयंपाकाची तयारी तरी करून ठेवशील म्हटलं. म्हटलं होतं का नाही? तू ना मला म्हटलं असतं तर लागन तर मी भाजी बनवली असती माय बाई. पण पोया वरण भात हे तर करून घ्यायला पाहिजे होतं. तेवढं नाही झालं काय जाणं, तेवढंही नाही झालं. करतो म्हटलं ना तुम्हाला, करतो म्हटलं ना. कधी करतो तू, कधी करतं? टाइम पाय ना काय झाला, टाइम पाहिला तू नाही पा. काय झालं तर टाइम पाहिला का तू ना? काही टाईम नाही झाला टाईम. तसं आपण उशिराने जेवण करतो. बाई उशिराने जेवण काऊन करतो? तू लवकर स्वयंपाक बनवतच नाही, तू उशिराने जेवण करतो. पण आता घरी पाहुणा आलेला आहे तर लवकर कर म्हटलं. एवढंच म्हटलं मी तुला. काय म्हटलं दुसरं? काय म्हटलं? का बोलू राहिल्या तुम्ही आत्या, काय बोलू राहिल्या? मी मोबाईल घेतला हातात नाही तर तुमची तशी जीवार आली बापा. जीवार आली तुमची. रप आल्याबरोबर मला बोलायला लागल्या तुम्ही. बोलायला लागल्या का नाही? खरं सांगा. माणसानं खरं बोलू बरं, खरं बोलू माणसानं, खोटं नाही बोलू. सर्व इथंच करणं आहे, इथंच भरणं आहे. बरोबर बोलली तू, बरोबर बोलली. सर्व इथंच करणं आहे आणि इथंच भरणं आहे. काय गलत बोलली मी तुले? काय गलत बोलली? एवढं म्हटलं फक्त तुले. बाई तुला स्वयंपाक कोण नाही केला अजून? आपल्या इथं पाहुणे रावणे आलेले आहे. त्याला टायमावर जेवायला द्यायचं आहे, असं तसं. फक्त एवढं म्हटलं. बाई तू मोबाईल कायला पाहू राहिली? पहिलेच मी ना जायच्या वेळेसच तुला सांगितलं होतं की स्वयंपाक करून घेशील आणि मग मोबाईल पाहिले बसशील. तुला जे काम करायचं आहे तुले तू नंतर करशील, पहिले स्वयंपाक बनवशील. एवढं म्हटलं होतं का नाही? खरं सांग तुम्हाला, खरं सांग. काय गलत बोलली मी तुले? काय गलत बोलली? तू रोज 2-2 घंटे मोबाईल घेऊन बसता हातात नाही. तुला मी ना कधीतरी काही म्हटलं? काम चोरपणा करता हर कामात नाही तरी तुला काही म्हटलं मी ना? काही म्हटलं कधीतरी? असं वाटतं जाऊ द्या बापा. कुठं भांडणं होते घरात नाही, खायला भांडणं करावं घरात नाही. जाऊ द्या बापा. आपण जाऊ द्या बापा करतो आणि तू म्हणून तुला त्याचा फायदा उचलला. तू चढली माझ्या डोक्यावर आणि उलटी तू मला बोलू राहिली. चोर तर चोर, वरून शिर जोर. अशी गोष्ट आहे नाही आदित्य, तुला पहिलेच मला सांगून द्यायला पाहिजे होतं ना लेका. आपल्या भावाला नाही सांगितलं तुला. याच्यावर काही ना काही तोड काढलाच असता ना आपण, काही ना काही तोड काढलाच असता. काय लय अजयला एवढं दुरून बोलवलं असतं. पण खरं लय मुज्जर आहे बाई तू, लय मुज्जर आहे म्हटलं. लय कामचोर आहे, लय मोठी कामचोर आहेस तू. थांब दादा, काय झालं इथं? आईचं आणि बहिणीचं कायच्या वरात चालू आहे? आता माय आदित्य अंकितजी तिथं उभ्या आहेत, पाहू राहिले ते तिथून. मलाच गलत म्हणतील मी एवढी रपरप बोलीन आत्याला. तर आत्या काय गलती आहे माई, काय गलती आहे? फक्त 5 मिनिटं मोबाईल पाहायला बसली मी, ते एवढ्या बोलू राहिल्या. पुरे घरातले कामं तर करत असतो मी. दिवसभर पुऱ्या घरातले कामं करतो मी. स्वयंपाक बनवतो, कपडे धुतो, भांडे घासतो. पुरे कामं करतो बाप्पा मी घरातले. तरी तुम्ही मला बोलू राहिल्या, तरी एवढ्या बोलू राहिल्या, रपरप मलाच बोलू राहिल्या. तुम्ही म्हणता ना मोबाईल नको पाहत जाऊ. मी ना मोबाईल पाहिला तर तुमच्या डोळ्यात येते ना. ठीक आहे बाप्पा, नाही पाहीन मी मोबाईल, नाही पाहीन. का आत्या मी तुम्हाला खरं सांगतो, कधीच मोबाईल नाही पाहीन मी. मला माफ करून द्या आत्या, माफ करून द्या. तुमच्या पाया लागतो मी. पाया लागतं तुमच्या. मला माफ करून द्या आत्या, माफ करून द्या. फक्त एवढं बोलू नका आत्या, मला एवढं नका बोलू. मला घराच्या बाहेर नका काढू आत्या, नका काढू. कुठं जाणार मी, कुठं जाणार? तुम्ही घराच्या बाहेर काढसान तर तुमच्या बिना आहेच कोण नाही, कोण आहे? अंकितजी शिवाय, तुम्ही घरातल्या लोकांशिवाय कोण आहे? मला माफ करून द्या आत्या, माफ करून द्या. अशी गलती कधी नाही होईल माझ्यानं. मी मोबाईल पाहतो तेच तुमच्या डोळ्यात येते ना. नाही पाहीन मी आजच्या बात, नाही पाहीन. पण छोट्या छोट्या गोष्टीवर मला बोलू नका आत्या, बोलू नका. आता नाही बाई, हिला काय झालं? आता तर मोठी मुजरी करू राहिली ती माझ्यासोबत. असं तसं बोलू राहिली होती आणि आता अचानक कशी काय बदलली बाबा? आई काय झालं? आई वहिनीला कायले बोलू राहिली तू? काऊन रडू राहिली वहिनीले? आई काय झालं? कायले बोलू राहिली तू तिले? वहिनी रडू नका तुम्ही. अगोदर रडणं बंद करा बरं, रडणं बंद करा. आई काय बोलली तुम्हाला? काऊन रडू राहिला तुम्ही? काय झालं? आई काय केलं तिनं? काऊन बोलू राहिली तिले तू आता? वहिनी रडू नका, काय झालं सांगा. काही नाही बाप्पा भाऊजी, फक्त एवढी गलती झाली बाप्पा माझ्यानं. पुरे कामं केले मी ना घरातले, थकली होती. तर मग थकली तर बसली बाप्पा, 5 मिनिटं आराम करतो म्हटलं. तर होता इथं मोबाईल ठेवलेला, तर मी मोबाईल उचललाच फक्त बाप्पा हातातच उचलला. तेवढ्यातच लगे आत्या आली आणि रप मला बोलू राहिली. घरातले कामं नाही करत, काही नाही करत, मोबाईल पाहत राहतं. तर बापाची तर का तुला का मोबाईलच होता का, नसं का तसं का? मी तर म्हटलं होतं मा पोराले मोबाईल नको घेऊन देऊ, त्यानंच तुला मोबाईल घेऊन दिला असं तसं. भलकुकडेच मला बोलू राहिल्या होत्या, आई बाबाला बी बोलू राहिल्या होत्या, मलाही बोलू राहिल्या होत्या. तर तेच मी म्हटलं त्याला की मला एवढं बोलू नका बाप्पा तुम्ही. काय गलती झाली? मोबाईलच पाहू राहिली तिने मी. माय बापाची तर का मोबाईलच होता माझोड. बरं ठीक आहे बाप्पा, नाही पाहिजे मोबाईल, पण बोलू नका एवढं म्हणून राहिली ती फक्त मी आत्याले. आई 5 मिनिटं पाऊस राहिला त्यानं वहिनी मोबाईल तो पाहू द्यायला पाहिजे होता. मोबाईल कासाठी घेतला आपण? पासाठीच घेतला ना. बाप्पा तुझ्या वहिनीला काही नाही बोलली रे बाप्पा, मी काही नाही बोलली. तू काही नाही बोलली आई. तू वहिनी काऊन रडू राहिल्या एवढ्या? काऊन रडू राहिल्या?
आई तू काही ना काही बोललीच असं तिले म्हणून ते रडू राहिली ना. तशी दिवसभर घरातले कामं करत राहते ते. आता थोडासा मोबाईल पाहिला 5 मिनिटाचं काय झालं. बाप्पा तू बायको तशी 2-2, 3-3 घंटे मोबाईल पाहते. काही म्हणतो का तिला? विचार तिला काही बोलतो का मी? काही म्हणतो का? मी फक्त तिला एवढं म्हटलं, मी तिला भाजीचं काप खूप करून दिलं होतं. मी तिला म्हटलं होतं बाई स्वयंपाकाचं आटपून घेशील लवकर, आपल्या इथं पाहुणे आलेले आहे म्हटलं. तसं आपल्याला जेवायला टाईम उराला रोजच्या रोज. माझ्या जेवणाचा काही टाईम नाही राहिला म्हटलं, ऍसिडिटी होते मला. आणि आता पाहुणा आलेला आहे म्हटलं आपल्या घरी, तर लवकर स्वयंपाक करशील म्हटलं. एवढं म्हटलं होतं फक्त तिला मीनं, आणि चालली गेली. मला मी आता आली तर मला वाटलं झालं असं बाप्पा स्वयंपाक. तिला विचारलं तर म्हणजे स्वयंपाकाची तयारी बी नाही झाली म्हणते. मग एवढ्या वेळची काय करू राहिली ती एवढ्या वेळची? एवढं नाही विचारीन. मोबाईल पाहत बसली असं नाही. वहिनी काय झालं. आई काय म्हणून राहिली. नाही बाप्पा भाऊजी, मी मोबाईल पाहत नव्हती, बसली कामं करू थकली बाप्पा. आता 5 मिनिट बसली, हातात मोबाईलच घेतला तर आताच आली तेवढ्यात. काही नाही, आता रफरफ बोलायला लागली मला. तू कामं नाही करत, काम चोर आहेस, असं आहे तसं आहे. फक्त आराम करायला पाहिजे. आता माझी दुसरी सून येऊ दे ना. माझी लाईनी सून येऊ दे ना. मग पाय ना कशी करतो तुले, पाय ना असं करतो तसं करतो, अशी बोलायला लागली बाप्पा मला. खरं सांगतो मी, खरं सांगतो. आई गलत आहे तुझे. असं नाही बोलायला पाहिजे तुला. असं नव्हतं बोलायला पाहिजे. हो बापा, मी खरी बोलू राहिली. काही यकीन नाही का तुम्हाला मावर? यकीन नाही का? खोटी बोलू राहिली बापा, ते खोटी बोलू राहिली. आतापर्यंत मुजोरी करू राहिली माझ्यासोबत. जसं तुम्हाला पाहिलं तसं रडा पडायला लागली ते. नाही आदित्य भाऊजी, नाही अंकितजी, मी खरी बोलू राहिली मी. मला काहीची शपथ आहे, मी खरी बोलू राहिली. खोटी नाही बोलत आम्ही, खोटी नाही बोलत. आई वहिनी एवढ्या रडू राहिल्या, खोट्या काले बोलतील त्या. खोट्या काले बोलतील. ते रडू पडू राहिली, नाटक करू राहिली. तिच्यावर यकीन आहे तुम्हाला, आपल्या मायवर यकीन नाही है ना? मायवर यकीन नाही. मग तुमच्याकडून बोलूनच काय फायदा बापा? बोलून काय फायदा तुमच्यासोबत? भाऊजी खरं बोलू राहिली मी, खोटी नाही बोलू राहिली. ठीक आहे बहिणी, स्वयंपाकाच्या बाऱ्यातच झालं ना. तशी आता आम्हाला काही भूक नाही आहे सध्या शिकून आरामात स्वयंपाक बनवा. तुमच्या हिशोबाने स्वयंपाक बनवा तुम्ही. हो तुझ्या हिशोबाने स्वयंपाक बनव. आता आईला बी राग आला असं. आई थांब. आई आपण लग्न झाल्यावर असंच असते. बायकोच ऐकून बोललं तर आईला राग येते ना. आईच ऐकून बोललो तर बायकोला राग येते. आता आईला राग आला ना, आता आईला समजून सांगा लागेल. चल आईला समजून सांगू. हो दादा चल. तसं माझ्या सासूच्या चालमध्ये माझ्या सासूलाच फसवलं मी ना. माझ्या संग पंगा करू राहिली ती माझी सासू. माझ्या सासूलाच फसून दिलं मी ना.